फ्लेक्झिबिलिटीचा असेल किंवा मग स्ट्रेंथनिंगचा असेल तर तुम्हाला तो कालावधी वाढवणं आवश्यक आहे. याच पद्धतीने सेतुबंध सर्वांगासन जे आहे हे सुद्धा अतिशय उत्तम असं कंबरदुखीसाठी आसन आहे. फिजिओथेरपीमध्ये या आसनाचा अंतर्भाव केलेला आहे. शलभासन, भुजंगासन सगळ्यांच्या परिचयाचे आसनं आहेत. यामध्ये सुद्धा तुमचा जो आसन होल्ड करण्याचा जो आसन धारण करण्याचा जो कालावधी आहे हा हळूहळू वाढवत न्यायला पाहिजे. उदराकर्षण म्हणजे मणक्याला पीळ देणे. मणक्याला पीळ दिल्यामुळे स्नायू मोकळे होतात, शिवाय स्नायूला आराम मिळतो. पवन मुक्तासनाचं ही एक व्हेरिएशन आहे की ज्याच्यामध्ये आपण पवन मुक्तासनामध्ये हात धरून ओढतो कमरेला. ते पवन मुक्तासन जे पोटाला प्रेशर देऊन गॅस बाहेर पडण्यासाठी म्हणून ठीक आहे, परंतु ज्यावेळेस तुम्हाला पवन मुक्तासनाचा उपयोग हा कमरेच्या स्नायूंसाठी करायचा आहे तर अशा वेळेस हात खाली सरळ ठेवून फक्त पाय पोटाजवळ जास्तीत जास्त ओढण्याचा प्रयत्न करायचा, हाताने नाही. पायानेच पायाची ताकद लावून ते जास्तीत जास्त जवळ ओढण्याचा प्रयत्न करायचा. हे काही अयंगार योगामध्ये वापरल्या जाणाऱ्या पोजेस आहेत कंबरदुखीला आराम देणाऱ्या. तर त्यातली ही घरच्या घरी करता येण्यासारखी चेअर भारद्वाजासन असं त्याचं नाव आहे. त्याला कमरेला या पद्धतीने ही सुद्धा चेअर आपल्याला तशी वापरता येते. याच्यामध्ये सुद्धा आपण कमरेला आराम देऊ शकतो की चेअरमध्ये बसायचं. हा जो खड्डा आहे हा अगोदर त्याला आपल्याला भरायला लागेल आणि या पद्धतीने तुम्ही पाठीला जर पीळ दिला तर पाठ ती तुमची मोकळी व्हायला त्याने मदत होते. उद्दित मरीचासन हा पण एक मॉडिफाईड आसन आहे जे प्रोप्स वापरून अयंगार योगामध्ये केलं जातं. ज्यांचे हॅमस्ट्रिंग टाईट आहेत आणि ज्यांना पुढे वागता येत नाही, आता जे आले ते विद्यार्थी की त्यांचं म्हणणं आहे की माझे हात खाली टेकत नाहीत, तर त्यांनी त्याच्या अगोदर पहिले हॅमस्ट्रिंग 90 डिग्रीमध्ये शरीर आणण्याचा पहिले प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे मग हळूहळू पाठ पण ताणल्या जाईल आणि जो स्ट्रेच तुमच्या हॅमस्ट्रिंगवर येतो तो हळूहळू वाढत नेऊन नंतर तुम्ही खाली खाली जात जात तो अँगल हळूहळू वाढवत नेला पाहिजे. सपोर्ट घेतल्यामुळं काय होतं, अननेसेसरीली ताण कमी होतो आणि फक्त ज्या भागावर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचंय की आपल्याला फक्त हॅमस्ट्रिंगलाच फक्त मोकळं करायचंय तर त्या ठिकाणी आपल्याला फोकस करता येतो. या पद्धतीने अजून सुप्त पादांगुष्ठासन ही सुद्धा एक आसन आहे. विश्रांती देण्यासाठी कमरेखाली असं एक उशी घेऊन या पद्धतीनं बॅक बेंडिंग करून सुद्धा आपल्याला आसन देता येतं. शवासनाचा हा एक वेगळा मॉडिफाईड प्रकार आहे की ज्याच्यामध्ये कमरेखाली एक ज्याला तकिया म्हणतो तो घेऊन आणि मानेखाली चादरीची घडी किंवा उशी घेऊन जर असं शवासन केलं तर कंबरदुखीच्या लोकांना खूप याने आराम मिळतो. दुसरा आराम या पद्धतीने सुद्धा मिळवता येतो की पाय जे आहेत ते सोफ्यावर किंवा चेअरवर 90 डिग्रीमध्ये ठेवून याने सुद्धा आपल्याला कंबरदुखीला खूप आराम मिळतो. थोडक्यात काय की पोश्चर अवेअरनेस, पोश्चरमुळं आलेले दुष्परिणाम आणि पोश्चर चांगलं राहावं म्हणून आपल्याकडे कोणता पर्याय आहे, योगा. योगामुळे तुमचं पोश्चर योग्य राहणार आहे. याच्यामुळे काय फायदा होईल, पोश्चर चांगलं राहिलं तर तुमचे सांधे निरोगी राहतील, स्नायू बळकट होतील आणि तुमची पर्सनॅलिटी किंवा बॉडी लँग्वेज जी आहे ती चांगली राहील, उत्तम आरोग्य मिळेल, तुमची पर्सनॅलिटी जी आहे ती इम्प्रेसिव्ह अशी असेल. आणि या दोन गोष्टींमुळे काय होईल की तुमचं ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या चांगल्या असतील, कार्यक्षमता असेल. वयस्थापन म्हणजे एजिंग जी प्रोसेस आहे, जे वृद्धत्वाकडे आपण जात आहोत त्याची प्रोसेस थोडीशी डिले होते. वृद्धत्व आपण टाळू शकत नाही, परंतु अकाली जे वार्धक्य आपण म्हणतो ते आपण टाळू शकतो. एवढी क्षमता योगासनांमध्ये आहे. चिरतरुण राहायचं असेल तर योगासनं करायला पाहिजे. आणि असं जर झालं तर तुमचं आयुष्य हे आनंदी असेल, निरोगी असेल. नाहीतर सुरुवातीचे वयाच्या 50 पर्यंत पैसे कमवायचे आणि नंतर मग तेच पैसे परत तब्येत चांगली करण्यामध्ये घालवायचे, हे असं नाही. कारण जर तुम्हाला जे काही तुमचे छंद पूर्ण करायचे असेल, फिरायचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी करायला शरीर चांगलं पाहिजे. आणि शरीर चांगलं करायचं असेल तर तुम्हाला योगाशिवाय काही पर्याय नाही आहे. थोडक्यात हा विषय मी मांडला. थोडं वेळेचं आपल्याला रिस्ट्रिक्शन आहे म्हणून आपण इथेच थांबूयात. काही कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत? 1-2 प्रश्न घेऊ आपण. हां, चेअरवर साधारणतः एक तासभर बसल्यानंतर उठून थोडंसं अंग मोकळं करायला पाहिजे.
स्नायूची झीज नाही होत, स्नायू बळकट होतात, पण मणक्यांची झीज होऊ शकते जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर जिम करत असाल तर. म्हणजे तुम्ही जिममध्ये जे सांध्या इन्व्हॉल्व असतात ते चुकीच्या पद्धतीने केले तर झिजू शकतात. वेळेचं थोडं बंधन आहे त्याच्यामुळे आपण इथे थांबू. मला या ठिकाणी उमेश दरक सर आणि त्यांची जी टीम आहे त्यांनी इथे इन्व्हाइट केल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो की हा एक विषय समजून घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आले आणि शांततेने हा सगळा विषय ऐकून घेतला. चालेल, थँक्यू व्हेरी मच.